कामाची गरज आहे आणि ज्यांना पैशाची गरज आहे आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करीन। नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, जय भीम आणि जय शिवराय। आज तुम्हाला मी हे ब्लॉग कशासाठी बनवला आहे ते तुम्हाला सांगते। माझ्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही बराच प्रतिसाद दिलेला आहे आणि तुम्हीच मला एवढं इथपर्यंत पुढं नेलेलं आहे आणि तुम्ही असंच मला पुढं नेत जा आणि असंच तुम्ही सहकार्य करत राहा। मग मी आज माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी स्वयंपाकाच्या रेसिपीसुद्धा शेअर केलेल्या आहेत आणि परत त्या रेसिपीमध्ये सर्वांना जास्त आवडलेली माझी चिकनची भाजी, काळ्या चिकनची भाजी। मग काळ्या चिकनची भाजी जर तुम्हाला करायची असेल आणि तुम्हाला तसा जर मसाला मागवायचा असेल तर माझ्याकडे मसालासुद्धा भेटतो। मग काळा मसाला म्हटला तर त्याला बोजवार मसाला म्हणतात। बोजवार मसाला म्हटला तर तो काळाच मसाला असतो। काळा मसाला ते चिकनची भाजी आणि आपली मटणाची भाजी त्याला कलर येत नाही ना, ह्या मसाल्यामुळं त्याला कलर येतो, छान कलर येतो, काळा कलर येतो आणि छान तरी पण येते त्याला। परत माझ्याकडं जो बाजरीचा ऐसवारसुद्धा भेटतो। त्या बाजरीच्या ऐसवारामध्ये आमचे मसाले काही ॲड असतात, मग ते सुद्धा भेटतो। ह्या बाजरीचा ऐसवार आपण मटणाच्या भाजीला सुद्धा टाकू शकतो आणि आपल्या मटणाच्या भाजीला सुद्धा टाकू शकतो। पातळ जी भाजी होते ती पातळ भाजी होत नाही ह्याच्यामध्ये, हे त्याच्यामध्ये ॲड केलं ना तर बिलकुल भाजी पातळ होत नाही, छान पण होते आणि घट्ट पण होते आणि एकदम टेस्टी होते, खायला पण खूप छान लागते। तुम्हाला जर हे ऑर्डर करायचे असेल तर नक्की ऑर्डर करा। आणि माझ्याकडे लाल तिखटसुद्धा भेटतं। लाल तिखट म्हटलं तर लाल मिरची असते का नाही, आमच्याकडे लालच मिरची म्हणतात ह्याला, तुमच्याकडे लाल तिखट का ते म्हणत असते। मग ते तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करा। लाल तिखटामध्ये काहीच भेसळ नसते त्याच्यामध्ये आणि मिक्स पण काही नसतं त्याच्यामध्ये बघा, मीठसुद्धा मिक्स नसतं। मीठ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही मीठ टाकून सुद्धा देऊ आणि तसंच पाहिजे असेल तर तसं सुद्धा। आणि मसाले ते त्याच्यामध्ये काहीच ॲड नसतात। ॲड कशामुळं नसतात, जास्त दिवस टिकून राहावं म्हणून त्याच्यामध्ये आम्ही मसाले कोणतेच ॲड करत नाही, जाळी वगैरे लागते ना म्हणून। आणि माझ्याकडं ज्वारीची भाकरसुद्धा भेटते, आपली पोळी पण भेटते आणि आपली ह्याची पण तांदळाची भाकरी पण भेटते। ही तांदळाची भाकर रात्रीच तांदूळ भिजू घालून करावं लागते, आपल्या डोशासारखी असते ते करावं लागते आणि त्याच्यामध्ये आपले पोटॅटो ॲड करावं लागतात आणि हे एक दिवस आधीच सांगावं लागतं ऑर्डर देण्याच्या। आणि मी राहते हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठे जरी तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तिथून एवढ्या गावांमध्ये आणि माझी ऑर्डर तिथपर्यंत तुम्ही इथपर्यंत येऊन घेऊन जाऊ शकता आणि मला हे अगोदर 2-3 घंटे अगोदर सांगत चला, मी तुमची ऑर्डर घेत जाईन। आणि परत मी ब्लाऊजसुद्धा शिवते आणि तुम्हाला जर 27 ते 50 साईजपर्यंत ब्लाऊज शिवून पाहिजे असतील तर ते ब्लाऊजसुद्धा माझ्याकडून शिवून भेटतील आणि मी कटोरी ब्लाऊज तेवढे शिवते आणि त्याचे चार्जेस तुम्हाला सांगेन मी। आणि परत माझ्या वाटचालीला अशीच तुम्ही चांगल्या रीतीने माझी सुरुवात करून द्या आणि परत माझ्याकडून माझा जर व्यवसाय चांगला वाढला, चांगलं झालं तर मी दुसऱ्या माझ्या माता भगिनी आणि ज्यांना खरंच कामाची गरज आहे आणि ज्यांना पैशाची गरज आहे आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करीन। आणि असंच तुम्ही मैत्रिणी मिळून आपण एकमेकांना सपोर्ट करत राहू आणि आपल्याकडून दुसऱ्यांना पण काही मदत होईल असं नक्कीच आपला एक तरी प्रयत्न चालू ठेवू। म्हणून म्हणते तुम्ही मला खरंच साथ द्या आणि मला असंच पुढं न्या आणि माझ्याकडून मी दुसऱ्यांना पण मदत करीन। मला एवढंच बोलायचं होतं आणि माझ्या बोलण्यातून कोणाचं मन दुखलं असेल तर मला माफ करा आणि माझं काही चुकलं जरी असेल तर माफ करा। आणि तुम्हाला जर ब्लाऊजचा पण ऑर्डर द्यायचा असेल तर
ऑर्डर देऊ शकता. ह्या ब्लाऊजमध्ये कपडा पण माझाच असतो, अस्तर पण माझंच असतं. साधं म्हणजे बिना अस्तरचं पाहिजे असेल तर बिना अस्तरचं, आणि अस्तरचं पाहिजे असेल तर त्याचे चार्जेस वेगळे असतील. पण त्याच्यामध्ये कपडा आणि अस्तर माझंच असतं ना. आणि परत डिझाईनचे वेगळे चार्जेस असतील डिझाईनचं पाहिजे असेल तर. बरं, मी व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करा. इथं नंबर देईन मी, मग त्याच्यावर तुम्ही मला कॉल करू शकता. माझा व्हिडिओ पूर्ण तुम्ही ऐकल्याबद्दल आणि पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचा. आणि परत जय भीम आणि जय शिवराय. आणि नवीन कोणी असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकनला प्रेस करा. आणि छान खा आणि छान राहा.